सुरुवात आज आपण लवकर आहोत. पहिला बॉल राऊंड विकेट नाही, क्लीन बोल्ड. पहिल्या बॉलवरती झालाय गडी करत आलाय. पहिली लागले हादरा पुढील संघाला. शून्याचा भोपळा, शून्याचा चष्मा घालायला लागेल बॅट्समन. आपण पाहतोय गिरीशला फलंदाज बाद शून्यवरती पहिला हादरा. इनट नंबर आता 3 वरती आपण पाहतोय. पहिला रंग लागल्यानंतर मैदानामध्ये भालचंद्र गेलेत आणि आता त्यांच्यावरती जबाबदारी नॉस्ट्राकेटला आपण पाहतोय भगवान आहे. शॉर्ट पिच चेंडू मिस टाइम आहे चाललाय. आपण पाहतोय काउफेतला क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्यावरती पोहोचलाय आणि याच दरम्यान दुसऱ्याचा कॉल केलाय भगवाननं. आणि पाहता पाहता मैदानामध्ये 2 धावफलक सुरू होत असताना श्री गणेशा होईल पुई संघाचा. या 2ने सुरुवात केली आहे. 4 षटकांची लढत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला चाललंय. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय विकेट आली आहे. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा पिकअप केलाय. मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलाय. साहिल चुकी होणार नाही आणि आणखीन एक लागलाय हादरा. धाव संख्या 2 वरती. हा दुसरा हादरा आपण पाहतोय पुई संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानामध्ये इनट नंबर 4 वरती शिरीष आपण पाहतोय. शिरीष मैदानामध्ये आलाय. 2 वरती दुसरा आधार लागलाय सध्याच्या घडीला आपण पाहतो आहे. आणि इथून आता कशा प्रकारे धावा जमवाव्या लागतील पुई संघाला. एक फायटिंग टोटल बनवावी लागेल. लोवर फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चाललाय. वाईडिश लॉंग ऑनचा बॉल पर्यंत पोहोचलाय आणि या देखील बॉल वरती आपण पाहतोय आल्यात धावा 2. या षटकाचं समीकरण पाहिलं तर विकेट 2 विकेट 2 असं समीकरण. सध्याच्या घडीला 4 बॉल 2 विकेट आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यॉर्कर यॉर्कर पद्धतीचा बॉल आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र वापरलंय गोलंदाजी करत असताना हर्षदने. आणि या बॉल वरती पूर्णपणे स्तब्ध उभा राहिला. असं जणू काही बेड्या ठोकल्या होत्या बॅट्समन. आपण पाहतोय शिरीषच्या पायामध्ये डॉट बॉल आलाय. येस आपण पाहतोय थोडस कदाचित बॉलरच्या रनअप मध्ये व्यत्यय आला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. सध्याच्या घडीला डोनी गाव वेंड कडून गोलंदाजी करतो हर्षद. पुढचा बॉल पुणे एकदा पडल्यानंतर आपण पाहतोय आता आतमध्ये आलाय आणि शेवट गोड केलाय. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा अंत होतोय. खेळ संपलाय मैदानामध्ये आणि धावफलकावर धावा आहे पुई संघाच्या. 2 गडी बाद. इथून धावा पाहतोय आपण फक्त आणि फक्त 4.
सध्याच्या शिळ संघानं बॅकफुटला तर ढकललंय पुई संघाला, कारण आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च झाल्यात. एकंदरीत 2 विकेट आल्यात आणि आता सलामीसाठी जो आला होता आपण पाहतोय भगवान, त्याला आता एका षटकानंतर स्ट्राईक भेटले. त्यानं 4 धावा पाहिल्या, 2 विकेट त्या संघाच्या गेलेल्या पाहिल्यात. आणि आता कशा प्रकारे खेळ कर, कारण नेहमी आपण पाहतोय लेफ्टी बॅट्समन घातक असतात. त्यासलंच एक उदाहरण म्हणजे बाला बसमा, ज्याचा संघ आपण पाहतोय तिसऱ्या रजनीमध्ये नक्कीच क्वालिफाय झाला. पुढचा बॉल, साहिलचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या बॉल वरती सिंगल मिळेल की दुहेरी या पाहावं लागेल. थोडासा थ्रो वाईडिश होता, मात्र त्या थ्रोला कव्हर केलं आपण पाहतोय कीपरनं. आणि या बॉल वरती ती फक्त भेटेल एक सिंगलने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल 5 वरती. दोन विकेट गेल्यानंतर आता संघाला सांभाळावं लागेल, इथून सावरावं लागेल. आपण पाहतोय भगवान आणि शिरीषनं 3 बॉल खेळले, त्याच्या बॅट मध्ये आपण 2 धावा पाहिल्यात. जरी सुरुवात आपण पाहतोय नक्कीच स्लो झाली तरी मात्र इथून मात्र पिकअप करताय. तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये हे सातत्यानं आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलंय. विकेट गेल्यानंतर थोडीशी आता सावध पवित्र सावरलाय पुई संघाच्या फलंदाजानं. बॅकफुटला जाऊन कट केलाय, चाललाय सरळ चेंडू आपण पाहतोय पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. या इनिंग मधला पहिला चौकार आपण पाहतोय सिरीजच्या बॅट मधून ठोक दीजिए. पाठीमागे ब्लॅक स्क्रीनच्या समोर त्यांना विनंती, आपण थोडस बाजूला व्हायचंय. चलो आप साइड में हटो प्लीज, जो हमारे ब्लैक स्क्रीन के इधर बच्चे बैठे. चलो रोशन आप साइड में आ दो, हटो उधर से. येस चौकार आलाय. पुढचा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप आहे, अवे फ्रॉम द बॉडी. मात्र पंच उभेदगाजी सांगतात आपल्याला येस इट इज वाईट बॉल. एक अवांतर धाव येत असताना धावफलक आता पोहोचेल 10 ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा सावरायचंय, संघाला सावरायचंय, धावा जमवायच्या तसा प्रयत्न मैदानामध्ये पुई संघ करतोय. साहिलचा पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा पुढे एकदा फसवलं गेलंय आणि डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. जरूर ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे बॉल टाकला गेला सातत्यानं चर्चा होते गेल्या 5-4 रजनीमध्ये. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या चॅनलची ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या लोकांपर्यंत पोहोचवली जाते, कारण क्लिअरिटी विथ क्वालिटी सातत्यानं मी म्हणत आलोय. आणि ऑनस्क्रीन आपण पाहू शकता त्यांचं टेलिव्हिजन रिप्ले कशा प्रकारे दाखवलं जातं. आणखीन एक बॉल डॉट येईल, लागोपाठचे 2 बॉल आपण पाहतोय चौकारानंतर आले डॉट. एकंदरीत 4 बॉल फेकून झाले, धावफलकर 10 धावा आहेत. चर्चा करत होतो आपण ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हची. पुढे एकदा आपण पाहतोय कशा प्रकारे स्लो मोशन असेल, फास्ट रिप्ले असेल आणि कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची सातत्यानं अंपायर देखील काळजी घेतात. त्याच समोर आमचे ब्रदर स्पोर्ट्सचे सर्व देखील विकी पारदी असतील, आमचे बाला भस्मा असतील, सतीश असतील आणि राजू असतील, खूप मोठे त्यांच्यावर देखील धुरा. ऑनसाइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहेत काउफेज मध्ये. जजमेंट चुकलंय, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला मात्र आपण पाहतोय नक्कीच वाईडिश लॉंगॉनला हा चेंडू गेल्यानंतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि या बॉलवरती आपण पाहतोय एकंदरीत 2 धावा येत असताना धावफलक 12 ऑन स्कोर बोर्ड. 12 धावा शेवटचा बॉल. चला प्रिन्स बाजूला हटायचं स्क्रीन पासून पाठीमागे. बॅट शिकड आहे, चेंडू घरंगळत राहिला विकेटच्या हिते आणि घडलंय काय मैदानामध्ये कदाचित स्टंपिंगच्या माध्यमातून
फलंदाज इथे बाद होतोय आणि एस सी डी जो युटी अंपायरचा देखील तोच निर्णय आलाय. 2 षटकांचा खेळ संपूर्ण होत असताना 6च्या सरासरीने लगवल्यात पुई संघाला धाफलकार धावा 12 आणि सध्याच्या घडीला आता 3रा विकेट मैदानामध्ये झालाय. गारद ठोक डीजे. आपण पाहतोय 6च्या सरासरीने 12 जरूर लगावल्यात मात्र 3 विकेट गेलाय. सो भगवान आपण पाहतोय तब्बल ओपनिंग साठी आला होता. फक्त 12 बॉल मध्ये एकच चेंडू खेळलाय आणि जसं मी उल्लेख केला होता लेफ्टी बॅट्समन घातक असतो त्याला स्ट्राईक नाही भेटली. आणि आता 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पिंटू मसे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. आणि या संघाची नक्की जसं मी कॅप्टन सोबत चर्चा केली की बांधणी नवीन आहे. सर्व नवीन खेळाडू घेऊन हा संघ बांधला गेलाय. आणि पुई संघाच्या कर्णधाराची बात झाली तेव्हा तो बोलला की 40 ते 45 धावा आम्ही बनवू. सध्याच्या घडीला बॅकफुटला जरूर आहे मात्र क्रिकेटचा खेळ सरड्यासारखा रंग बदलणार आहे. कधी काही होऊ शकतं. सातत्यानं हे म्हटल्यावर काहीही होऊ शकतं कारण 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये किती बनतील. पिकअप शॉट आहे बॅट शिकायला चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि भगवानला देखील परतावं लागेल. अजून एक गडी गारद. थँक्यू डीजे. पिंटू मसे यांनी पहिल्याच बॉल वरती विकेट संपादित केली. 4था आदरावा लागलाय 12 वरती. आणि आपण पाहतो इथून आता मैदानामध्ये कॅप्टन ऑफ टीम महेश आता बॅटिंग साठी आले. जवळजवळ इनॅट नंबर 6 वरती कारण पाहायला गेलं तर 4 विकेट गेला. लोअर फुल टॉस फक्त ऑन ट्राय केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे मिड विकेटला. आणि या बॉल वरती फक्त एक मिळणारे सिंगल डबल आता इथून धावा जरूर येतील मात्र मोठे फटके खेळावं लागेल. अन्यथा कुठेतरी बॅकफुटला राहू शकतो पहिल्या इनिंग मध्ये पुई संघ. महेशने पहिल्याच बॉल वरती सिंगल घेतली. स्ट्राईक एंडला विशाला. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि एक सिंगलच मिळणारा. सिंगल डबल न धावफलक जरूर बनेल मात्र 30 ते 35 धावा तर इथे जमाव्यास लागतील. पिंटू मस्जिद यांची देखील कामगिरी आतापर्यंत मैदानामध्ये चांगली राहिली. स्टेप आउट झाल्या आहेत आणि इथून व्हेरिएशन पहा काय लाजवाब होतं. बॉल पडल्यानंतर जणू काही आपण पाहतोय हातभर वळण घेतलं या बॉलनं आणि फलंदाजानं आणखीन एक डॉट बॉल खेळलाय. महेश आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहे. 4 मध्ये 2 धावा खर्च करत असताना अद्याप 2 विकेट घेतल्यात. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न तो देखील अयशस्वी ठरला गेलाय. पुई संघ सध्याच्या घडीला मी तर म्हणे आता पूर्णपणे बॅकफुटवरच गेलाय. 14 बनल्यात. आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि अजूनही आपण पाहतोय 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानामध्ये किती धावा बनल्या जातील. शॉर्ट बॉल हुक केला साइडला. पिकअप स्ट्रोक
सरळ चाललाय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 6 धावा. मैदानामध्ये चालू झालाय संघर्षमय षटकार. मागच्या ओव्हर मध्ये आलाय. 20 वरती धावा पोहोचला. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉलर आपण पाहतोय संतोष. आता इथून पाहायला मिळेल. कीपरनं चुकी केली आहे. यष्टाच्या बागे आणि या बॉल वरती आपण पाहतोय एक सिंगल येईल. आणि धावफलकार आपण पाहतो 21 आहेत. स्ट्राईक खेळला महेशाला ज्याने षटकार ठोकलाय. पुढे एकदा पायावरती आहे मात्र पंचानं सांगितलाय बॉल आहे डाऊन द लेग. एक अवंतर धाव वेचताना असताना धावफलक आपण पाहतोय पोचल ते 22 या आकड्यावरती. यापुढील होणार सामना असेल साई 11 डोने आणि माऊली 11 या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघटना विनंती यायचं आपल्या इथून. फुल टॉस बॉल होता त्यावरती मेजवानी स्वीकारता आला नाहीये. महेशला ज्यानं षटकार ठोकलाय आणि इथून बॉल पाहतोय आपण डॉट. येस रिव्ह्यू बॉलिंग टीम बॅटिंग टीम. येस बॅटिंग टीम व्हाईट साठी. येस व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. आता पाहावं लागेल नक्की. येस इट इज फेअर डिलिव्हरी कारण बॉल अगदी वाईड लाईनच्या बाजूनं आतमध्ये पडलाय आणि लाईन्स बिलॉंग्स टू अंपायर असं म्हटलं जातं. डॉट बॉल आलाय. 2 मध्ये 2 खर्च केल्यात. 22 बनल्यात 35 बनला तरी एक सन्मानजनक स्कोर आहे या मैदानावरती कारण 18 मध्ये काल 30 झाला नव्हता. लोअर फुल टॉस उडवलाय सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज होईल फेल. तीन बॉलचा खेळ संपन्न झाला. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना पुई संघानं घालवले आणखीन एक विकेट. पुढे एकदा अर्ली बॅट्समॅन आपण पाहतो पायावरती आदळलंय. LBW ची अपील आहे मात्र पिचिंग पंचानं सांगितले बाहेर आहे आणि इथून लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळत असताना धावफलक पोहोचेल 23 वरती. स्ट्राईक एंडला विशाला ज्याने 2 बॉल मध्ये बनवला धावा 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. उडवला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. कीपर एंडला थ्रो आहे आणि इथून आपण पाहतो कीपरनं चुकी केली मात्र बॅकअप आलाय. या बॉल वरती आपण पाहतो 2 धावा मिळाल्या. धावफलक 25 वरती. या
विशाल आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, चेंडू तर आगवलाय, थोडासा थ्रो आपण पाहतोय, खराब आलाय, मात्र दुसरी धाव घेताना बॅट्समन विशाल रनआउट होईल आणि एक शॉट आहे बदल कुठली धाव मिळणार नाहीये रनआउटच्या स्वरूपात. इथून फलंदाज बाद होईल आणि पहिल्या सत्रात खेळ समाप्त झालाय. मैदानात जवळजवळ आपण पाहत 25 बनवल्या गेल्यात 6.52च्या सरासरीनं आणि आता बनवायच्या आहेत पूर्वार्धाच्या खेळामध्ये. बनल्या गेल्यानंतर 25-26 बनवायच्या आहेत उत्तरार्धाच्या खेळामध्ये. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांना विनंती आहे साई 11 डोने आणि माऊली 11 यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला बबलूजी बुरोडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. छापा आणि काटा पुढे एकदा या दोन बाजू आपण पाहतो. नाण्याचा कॉल कोणाचा असेल? साई 11 डोने या संघाचा कॉल आहे. छापा असा कॉल आहे आणि छापा इट इज. तर मान्यवरांना विनंती आहे आपण साणा बनवायचं. चला शुभम आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करणार आहात. तर असे कुठले गोलंदाज असतील ज्यांच्यावरती आता आपण विश्वास दाखवणार पहिल्या इनिंग मध्ये? सोमनाथ आहे, मी स्वतः आहे आणि आहेत अजून 2-3 गोलंदाज आहेत. आणि एक शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय बोलशील? सातत्यानं अहोरात्र खूप मेहनत घेतली आहे. शोएब शेख असतील, पूर्ण डोणेवाडी संघ, ओमकार पारधी असतील, आपली घरची टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंट बद्दल 2 शब्द काय बोलशील? खूप चांगलं असं आयोजन आणि आपल्या इथे पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट भरवली आहे. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. थँक्यू सो मच. हे होते आपण पाहतोय साई 11 डोनेचे कर्णधार आणि माऊली 11 संघाची कर्णधार आपल्या सोबत. टॉस गमावला आहे, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं असतं पण मात्र आता वाटेला आली ती बॅटिंग. किती धावा मिळवण्याचा मानस धाडस मैदानामध्ये कराल? 4 षटकांमध्ये 40 ते 50 तरी धावा आम्ही ठोकण्याचा प्रयत्न करू. आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र सुधाकर देखील खेळणार आहेत, त्यांच्यावरती किती जबाबदारी आहे? ते देखील आमचे सिनियर प्लेयर आहेत, एक एक्सपिरियन्स खेळाडू पण आहेत. त्यांच्यावर जर पूर्ण संघाची धुरा असते, ते संघ चालवतील तसे आम्ही खेळत असतो. पाहूया आता. आणि शेवटचा प्रश्न, पुन्हा एकदा घरचं आयोजन आहे, आयोजनाबद्दल 2 शब्द काय बोलशील? कारण मागणीमध्ये जसं शुभमने उल्लेख केला पहिलीच नाईट रजनी भरली जाते, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खरंच आयोजन तर एक नंबर. आयोजनला तोडत नाही. आम्ही नाईटचा बॉक्स टुर्नामेंट खेळत असतो परंतु पहिल्यांदाच एक ओरमची एंट्री आम्ही खेळतोय. सगळ्यांनाच उत्सुकता देखील आहे आणि प्राईजची देखील आम्ही तयारी करूनच आलोय. पाहूया आता कसा खेळ होते. चला थँक्यू सो मच. हे होते आपण पाहतोय माऊली 11 चे संघनायक. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, साई 11 डोण्यानं संघानं जिंकला टॉस, त्यानं घेतला गोलंदाजीचा निर्णय. आणि आता वळूया आपण ऑन गोईंग मॅच खेळूया. चला या स्पर्धेचा नियम आपण पोहोचवतो आपल्यापर्यंत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. मात्र शिळ संघानं आपण पाहतोय मनाचा मोठेपणा दाखवलाय, पॅनल्टी घेतली नाही. काल देखील आपण साळव संघाचा नक्की स्पोर्ट्समॅनशिप पाहिली होती. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की हेच तर या, कारण आपापसात सातत्यानं क्रिकेट खेळलं जातं आणि खेळता खेळता कधी मैत्री होऊन जाते हे संघाला देखील कळत नाही. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय तर शिळ संघाची सलामीची जोडी पिंटू आणि किरण गोलंदाज ट्रॅक वरती. भालचंद्र आलाय 24 मध्ये रोखायच्या 26. पहिला बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅटशी
लिडिंग एज कॉट बिहाइंड झालंय पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय बॅट्समन पिंटू बाद ठोकडीच्या नक्कीच हे मैदान सजवण्यामागं ज्यांचा मोलाचा वाटा आणि हातभार आमचे पाहतो ठोंबरे इव्हेंटचे सर्व आहेत आणि डीजे अभि सातत्यानं गेल्या 5 रजनीमध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत आणि आमची आवाजाची काळजी देखील ते घेत आहेत सातत्यानं सुमधुर संगीत वाजवतात न्यू बॅट्समन मैदानामध्ये प्रसाद इनॅट नंबर 3 वरती लोअर फुलटा चाललाय मिडॉला क्षेत्ररक्षक आहे झाले मिसफील्ड आणि इथून पुढे एकदा लॉंग ऑनला देखील मिसफील्ड झाल्यानंतर आल्या त्या बॉलवरती धावा इकडे आता श्रीगणेश झालाय जर आपण पहिल्या इनिंगचं जर समीकरण पाहिलं ना विकी तर पहिल्या बॉलवरती पहिल्या इनिंग मध्ये देखील विकेट होती मात्र दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव होती आणि आता या इनिंग मध्ये आल्यात ती धाव फक्त 1:26 जमवत असताना पॉवर प्लेचं षटक महत्वाचं इथून जर कमी धावांचं षटक हाताळलं गेलं तर नक्कीच मॅच मध्ये रंगत येईल मजा येईल कव्हर्सला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट मध्ये आणि आपण पाहतोय या बॉल वरती कुठली धाव मिळणार नाहीये डॉट बॉल आले बालशण आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती फलंदाजी करत असताना जास्त काही करू शकला नाहीये मात्र गोलंदाजी मध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहायला गेलं तर चांगलं करतोय 3 मध्ये खर्च केली एक विकेट त्यांना संपादित केली 1-1 सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड आपण पाहतोय पुढचा बॉल बॅटची गडा आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक सूर जरूर लगावला होता आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये मात्र या बॉल वरती तो सिंगल रोखून नाही शकला 3 धावा जरूर अडवला अन्यथा जर हा बॉल सुटला असता तर या बॉल वरती चौकार देखील मिळू शकला असता 2 बनल्या गेल्या 4 नंतर किरण आपण पाहतो स्ट्राईक एंडला होता 4 बॉल आणि फलकार धावा आहेत 2 जसा उल्लेख केला कमी धावांचं षटक पाहायला मिळेल का काय सूर मारला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलाय लोअर फुल टॉस उडवलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि शेवटच्या शेळी तळ हाताला बॉल लागलाय आणि इथून सुटलाय तो मात्र आपण पाहतोय बॅट्समन प्रसादचा झेल आणि झेल सुटल्यानंतर आल्या त्या बॉल वरती आपण पाहतो एकंदरीत धावा त्या मात्र 2 ने धाव फलक 4 वरती शेवटचा 1 बॉल या षटकातील शिल्लक या ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न झाले होते मात्र पहिलेच बसले गेले अंदाज आला नाहीये बॉलचा लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकानं केली चूक आणि या बॉल वरती देखील दुहेरी धाव मिळणार आहे धावफलक पोहोचेल 6 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकार आपण पाहतो 6 धावा बनल्या गेल्यात 1 विकेटच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला मैदानामध्ये संघ शीड समीकरण आपण ऑन स्क्रीन पाहत आहात 18 मध्ये बनवायचे तर धावा 20 चला पंच आपण फ्लड लाईट चालू करणार मात्र 1 ओव्हर होईल असं वाटतंय चला आपण मॅचला सुरुवात करा आयोजकांचा निर्णय आलाय गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज दुसऱ्या ओव्हर मध्ये रुपेशला प्राचारण केलाय 7 खर्च केल्यात 18 मध्ये 20 बनवायच्यात आणि आता पॉवर प्लेच जी आपण पाहतोय नक्कीच प्रतिबंध होतं तर आता खुल्ला गेला आणि सर्व क्षेत्ररक्षक पण पाहतोय जवळजवळ 5 जे बाउंड्री लाईन वरती आता ताबा करताना आपल्याला दिसतील आणि इथून आता धावा बनवणं कठीण आहे कारण वाऱ्याचा वेग आहे त्या साईडने मारला तर षटकार जरूर मिळू शकतो मात्र
सध्याच्या घडीला आता सामना बॅलन्स आहे. यस रुपेश आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने लाऊड अपील आहे. मात्र रुपेशला देखील माहिती आहे विकेट नाहीये. यॉर्कर बॉल ऍक्शन रिप्ले पाहणं इंटरेस्टिंग आहे. डॉट बॉल तर आलाय आणि इथून आपण पाहतोय डॉट बॉल आलाय किरणच्या माध्यमातून. किरणने आपण पाहतो 3 मध्ये फक्त 1 बनवली. यस ऍक्शन रिप्ले मध्ये कसा प्रकारे बघा यॉर्कर बॉल होता. प्रत्युत्तर नव्हतं. पुढे एकदा बेडीत बांधलं गेलं होतं. ऑन साइडला ड्राईव्ह केला आपण पाहतो. पायावरचा बॉल होता फ्लिक केलाय. एक सिंगलच मिळणारा थोडासा थ्रो वाईडिश आहे. मात्र थर्ड मॅनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक या एक सिंगल धाव होईल. दाफलकार धावा 7 अजूनही आपण पाहतो 16 मध्ये बनवायच्या 19 हे देखील षटक जर कमी धावेचं आलं तर मॅच मध्ये अजूनही मजा येईल. बालचंदनं त्याचं काम केले 6 धावा तळ खर्च केल्यात. स्ट्राईक एंडला आता प्रसाद पाहायला मिळेल ज्याने 3 मध्ये बनवल्यात 5. 16 मध्ये अजूनही 19 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाठव ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल असणार आहे का? नाही, नकार दिलाय प्रसादनं. एक सिंगलच मिळेल. सिंगल डबल न देखील सामना जिंकू शकतो. मात्र कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. 15 मध्ये अजूनही 18ची गरज आहे. बॉल टू रन जर इक्वेशन पाहिलं तर 3 धावा जास्त आहेत. पुढचा बॉल काय टाकला मात्र कीपरने चुकी केली. चालला सरळ बिहाइंड विकेटला चेंडू एक तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा कॉल असणार आहे. गोलंदाज आता मैदानामध्ये करेल तरी काय. बॉल डॉट होता तिथून मात्र 22 आपण पाहतो या 2 धावा आल्यात. आणि आपण धावफलक पाहतोय पोचले गेले धाव होते. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल राईज झाला. कीपर तयारच नव्हता. त्याला वाटलं की कदाचित रुपेश हा बॉल स्लोवर टाकेल. मात्र रुपेशने वेगवान बॉल टाकला आणि सरप्राईज खऱ्या अर्थानं कीपर झाला आणि सरळ आपण पाहतो बिहाइंड विकेटला आल्यात 22च्या 2 धावा. पुढचा बॉल पुढे एकदा पायावरती लाऊड अपील आणि मात्र पंच मैदानामध्ये सांगतायत बॉलर मध्ये आलाय. काय करेल आता एम्पायर. येस जेव्हा गोलंदाज बॉलिंग टाकतो तेव्हा आपण पाहतोय बाजूला व्हायचं असतं खऱ्या अर्थानं. मात्र इथे मध्ये आलाय आणि एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. वाईड आणि बीमर साठी रिव्ह्यू आहे. याची काळजी घ्या. लेग बाईची 1 धाव येईल. दाफलकर 11 आहेत. चला मित्रांनो आपल्याकडे एलबीडब्ल्यू ची सिस्टीम नाही आहे. पिचिंग कुठे होईल ऑन द लाईन आहे का काय आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ती देखील सुविधा क्रिकेटमध्ये जरूर येईल. मात्र सध्याच्या घडीला चला एकत्र जाऊन नका पुही संघ 13 मध्ये बनवायचे अजूनही 15 वाईड आणि बीमर साठी रिव्ह्यू आहे आधीच म्हटलं होतं. तेरा मध्ये करायच्या धावा आपण पाहतोय अजूनही 15. एक सिंगल आली लेग बायची. तेरा बॉल 15ची गरज आहे. मॅच रंगली आहे. मी आधीच म्हटलं होतं आउटफील्डला 5 प्लेअर असताना धावा बनवणं कठीण. पुढे एकदा डॉट बॉल आहे. कीपरनं चुकी केली. मात्र आपण पाहतो इथून मैदानामध्ये घडलं काय. लाऊड अपील पंचाचा निर्णय नोटावटी. चला पुही संघ यस ओव्हर समाप्तीचा इशारा आला पंचांचा आणि आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त होत असेल. 5.50च्या गतीने बनवला धावा. 11-12 मध्ये आता करायच्या आहेत 15.
बॉलर गिरीश आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय आणि 12 मध्ये बनवायचे 15. 14.15 आपण पाहतोय 7.50 सरासरी गाठायची आहे. 15 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल बॅट राही आहे. बॉल आलाय डॉट आणि आता करेल काय तरी मैदानामध्ये किरण, कारण आपण पाहतोय 7 मध्ये बनवल्यात त्यानं फक्त धावा त्या 2. 11 बॉल करायच्या धावा 15. पुढचा बॉल गिरीशचा रनवे मध्ये आपण पाहतोय व्यत्यय आलाय. प्रेशर आपण पाहतो दोन्ही संघांवरती आहे जरूर, मात्र प्रेशरला झुगारून आता कुठला संघ इथे मात्र मात करेल. 11 मध्ये 15ची गरज आहे. पुढे शेकदा वाईट यॉर्कर आता मात्र पंचानं सांगितलंय येस इट इज वाईट बॉल. 51 धावा लिहा. अकरा बॉल 14ची गरज. स्ट्राईक हँडला किरण. 7 मध्ये 2 त्यांना बनवल्यात. पुन्हा एकदा सोडून दिलाय. हा देखील बॉल आलाय वाईट. बॅक टू बॅक 2 खराब आपण पाहतोय. बॉल फेकले गेले. दाफलकार आता बनल्या गेल्या 13. 11 मध्ये 13ची गरज अजूनही. अकरा बॉल 13ची गरज. लागोपाठचे 2 बॉल वाईड आलेत. काय होईल या मॅच मध्ये. स्ट्राईक खेळला किरण. 7 दण लोअर फुल टॉस. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून घडली चुकी. बॉल चाललाय गलतीचा मिस्टेक. 4 धावांसाठी आलाय चौकार. ठोकडीच करायच्या धावा 10 बॉल 9 करायच्यात. माफी असावी. 10 बॉल आणि 9ची गरज आहे. ऑन साइड ला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल स्वीकारला जाईल. फलंदाज बाद. सिरीजने चांगला झेल पकडला. किरण बाद होईल आणि आता करायचे 9 मध्ये 9. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि इथं आता वेळ बदललाय, कारण 9 मध्ये करायच्यात 9. सामना अजूनही बॅलन्स आहे असं मी म्हणेल, कारण सातत्यानं विकेट जातात. किरण बाद झाला न्यू बॅट्समन मैदानामध्ये. हर्षदने पहिलं षटक टाकत असताना 4 धावा खर्च केला. 2 विकेट त्याने संपादित केला. पायावरती आहे. फ्लिक केला ऑन साइडला. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी थोडीशी सेज आणि बॉल वरती आली एक सिंगल. बॉल टू रन इक्वेशन आता बनलं गेलंय. 8 मध्ये करायच्या धावा 8. बॉलाची गरज. स्ट्राईक हँडला प्रसाद. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. आलाय बॉल डॉट आणि आता समीकरण 7 मध्ये करायच्या धावा त्या मात्र आता 8. मी आधीच म्हटलं होतं लो स्कोरिंगचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातो. हा बॉल जर इथून गिरीशने डॉट टाकला तर मॅच मध्ये नक्कीच आता शेवटच्या षटकामध्ये रंगत येणार आहे की ह्या नक्कीच क्रीडांगणाचा विचार केला तर धावा बनत नाही. आणि या जर आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक रोहितजी कुरे साहेबांचं आगमन झालंय. लोअर फुल टॉस आहे. फुल टॉस वसूल करत असताना
पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेखा पार आलाय षटकार. रिझल्टला पुही संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 मध्ये बनवायच्या 2. कालचा विचार केला तर कदाचित गुरुचरण पाडा संघाला 2 बॉल मध्ये 2 धावा झाल्या नव्हत्या आणि सातत्याने समीकरण आपण पाहतो 1-2 मध्ये 10 असताना पिंपळोलीच्या यशवंत षटकार जरूर ठोकला होता, मात्र शेवटचा बॉल त्याने डॉट खेळला होता. आणि आपण पाहतो आता इथून 6 मध्ये 2 रोखायच्या, 6 मध्ये 1 रोखली गेली, 6 मध्ये 4 रोखल्या गेल्यात. आता 6 मध्ये 2 का रोखल्या जाऊ शकत नाही. स्ट्रायकिंगला हर्षद या गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलर भगवान आलेत स्वतः. आता भगवान इथं मात्र आता गोलंदाजीची धुरा सांभाळतील. क्लोज फिल्डिंग आहे, क्लोज फिल्डिंग आहे. चला भगवान आपण गोलंदाजीला सुरुवात करा. स्ट्राईक एंडला हर्षद जो षटकार ठोकलाय ना प्रसन्न त्यांना पूर्णपणे आता आपण पाहतोय स्पर्धेची हवा काढली गेली. मात्र 6 मध्ये अजून 2 करायच्या. चला सायलेंट दोन्ही संघाला विनंती असेल आपले क्षेत्ररक्षण आपण मंचाच्या समोर येऊन उभं राहायचं. जसा सामना संपेल मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. 6 मध्ये करायच्या 2. भगवान जास्त वेळ घेऊ नका कारण लिमिटेड. इथून आपण पाहतो टाइम आहे, मात्र सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विजयी चौकार आला. आपण पाहतोय बॅट्समन हर्षदच्या बॅट मधून 4 धावा.